हॅलो, उद्या होती मकर संक्रांत आणि आज आम्हाला शंभूचं फोटोशूट करायचं होतं मकर संक्रांतीच्या थीमवरती. मग काय इथे छान असा ब्लॅक कलरचा कपडा मी आथरला आणि त्याच्यावरती डेकोरेशन करायला घेतलं होतं. आता हे जे गाजर आणि वाटाण्याचं मी ट्री काढते, तर हे मी यूट्यूबवर पाहिलं होतं. म्हटलं आपण पण ते करूया. आणि छान या छोट्याशा आणि छोटीशी क्यूटशी फिरकी आणि पतंग मी मार्केटमधून घेऊन आलेली होती. याच्यातली फिरकी मला खूप आवडली कारण की इतकी छान वाटत होती छोटीशी. त्याचबरोबर मग इथे मी फिरकी आणि पतंग अशा प्रकारे अरेंज करून घेतली होती. इथे शंभूलाही रेडी केलं होतं. शंभूला ब्लॅक कलरचा कुर्ता नव्हता घातला कारण की त्याच्या मापाचा कुर्ता भेटतच नव्हता. म्हटलं चला हाच ड्रेस घालूया. त्याच्यासाठी मी हलव्याचे दागिनेही आणलेले होते. त्या दागिन्यांमधले त्याला मनगट्या आणि हार घातलेला, तोही खूप सुंदर दिसत होता. टोप लावायचा विचार चालू होता बट तो काही बसत नव्हता. आणि अशा प्रकारे मग मी शंभूचं फोटोशूट करून घेतलेलं होतं. आता हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शंभू कसा दिसतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे शंभूचं फोटोशूट तर झालेलं होतं. नेक्स्ट डेला मम्मीने काही पसारा काढला होता आवरायला आणि त्याच पसाऱ्यामध्ये मला माझ्या लहानपणीचा खजिना सापडला होता. ते म्हणजे हा जो फ्रॉक आहे मी स्वतः माझ्या हाताने शिवला होता. शाळेमध्ये आम्हाला एक सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये आम्हाला काम शिकवायचे आणि त्याच्यातच हा फ्रॉक आणि टोपीही मी विणलेली होती. त्याचबरोबर हा कॉलेजचा डिसेक्शन बॉक्सही मला सापडलेला. आता हा डिसेक्शन बॉक्स कोणी वापरला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या कॉलेजचं आय कार्ड्सही मला याच्यामध्ये सापडले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की